एक्सप्रेसवे हे भारतातील सर्वोच्च दर्जाचे रस्ते आहेत। एक्सप्रेसवे हे नियंत्रित प्रवेश मार्ग आहेत जेथे प्रवेश आणि निर्गमन म्हणजेच एंट्री आणि एक्झिट करण्यासाठी क्लोव्हरलीफ, 3 वे, ट्रम्पेट किंवा ग्रेड विभक्त इंटरचेंजच्या वापराद्वारे नियंत्रित केले जाते। एक्सप्रेसवे जास्तीत जास्त 120 किलोमीटर प्रति तास वेगासाठी डिझाईन केलेले आहेत, तर राष्ट्रीय महामार्ग 100 किलोमीटर प्रति तास वेगासाठी डिझाईन केलेले असतात। जुलै 2023 मध्ये भारतातील एक्सप्रेसवे मार्गांची एकूण लांबी 5930 किलोमीटर होती, ज्यामध्ये 11127 किलोमीटर लांबीच्या एक्सप्रेसवेचे बांधकाम सुरू आहे। तर भारतात एकूण 47 कार्यरत एक्सप्रेसवे आहेत। मग यातील सर्वात मोठा एक्सप्रेसवे कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी भारतातील टॉप 5 सर्वात मोठे एक्सप्रेसवे आपण बघणार आहोत। यातील शेवटचा एक्सप्रेसवे हा भारतातील सर्वात मोठा एक्सप्रेसवे आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। यातील 5व्या क्रमांकाचा एक्सप्रेसवे आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे। 2002 मध्ये सुरू झालेल्या भारतातील पहिला 6 लेन ऑपरेशनल एक्सप्रेसवे मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे, ज्याला यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग देखील म्हणतात। हा मुंबई आणि पुण्याला जोडणारा 94.5 किलोमीटर लांबीचा अतिशय महत्त्वाचा असा रस्ता आहे। ह्या रस्त्यावरून दररोज 50,000हून अधिक वाहने जातात, म्हणून हा भारतातील सर्वात व्यस्त आणि महत्त्वाचा एक्सप्रेसवे मानला जातो। हा आहे 4थ्या नंबरचा एक्सप्रेसवे। हा सध्या भारतातील 4था लांब एक्सप्रेसवे आहे आणि ग्रेटर नोएडाला आग्राशी जोडतो। हा 165 किलोमीटर लांबीचा 6 लेनचा एक्सप्रेसवे असून तो 8 लेनपर्यंत वाढवण्याची क्षमता आहे। उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर 9 ऑगस्ट 2012 रोजी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। विशेष म्हणजे 21 मे 2015 रोजी भारतीय वायुसेनेने डसाल्ट मिरेज 2000 हे फायटर विमान यमुना एक्सप्रेसवेवर मथुरेजवळ उतरवले। हायवेवर विमान उतरवण्याची ही भारतातील पहिलीच वेळ। नागपूर मुंबई एक्सप्रेसवे हा अधिकृतपणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग म्हणून ओळखला जातो। नागपूरला मुंबईशी जोडणारा हा हायवे एकूण 701 किलोमीटरचा आहे। दुसऱ्या नंबरचा पुढील हायवे आहे सुरत चेन्नई एक्सप्रेसवे। सुरत चेन्नई एक्सप्रेसवेचे बांधकाम सुरू असून हा गुजरातमधील सुरत शहराला तामिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नई शहराला जोडतो। हा आहे भारतातील सर्वात मोठा एक्सप्रेसवे। भारताची राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीला आर्थिक राजधानी मुंबईशी जोडणारा हा सर्वात मोठा एक्सप्रेसवे आहे। दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हा एकूण 1350 किलोमीटर लांबीचा 8 लेन रुंद एक्सप्रेसवे आहे। 8 मार्च 2019 रोजी सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली आणि पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले। भारताचे एक्सप्रेसवे नेटवर्क लक्षणीयरित्या विस्तारले आहे, ते प्रमुख शहरे आणि प्रदेशांना जोडत आहे। या आधुनिक हायवेमुळे प्रवासाची वेळ कमी झाला आहे आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे ते मुंबई पुणे एक्सप्रेसवेपर्यंत कनेक्टिव्हिटी सुधारलेली आहे। समृद्धी महामार्गासारख्या चालू असलेल्या प्रकल्पामुळे भारतातील रस्ते पायाभूत सुविधांचा विकास स्पष्टपणे दिसून येत आहे।